VAG मराठी स्टोरीज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय. घेऊन आलीये गुंतण्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. गुंतण्या आतूर फिरुनी भाग 2. कियाराची नुसती चिडचिड चाललेली. आज निशिकांतला यायला वेळ जो झालेला. दोघांचं रात्रीचं जेवण बनवून ठेवलेलं तिने, पण त्याचा पत्ताच नव्हता. रात्रीचे 10:30 होत आलेले आणि याचमुळे तिची प्रचंड चिडचिड होत होती. ती त्यामध्येच इकडून तिकडं फिरत होती. एकतर दिवसभर घरात थांबायचं तिला एकटीला फार बोर होऊन जात असायचं. आणि आता मात्र वैतागलेला तिचा पारा चांगलाच चढलेला. एवढ्यात डोअरबेल वाजली. निशिकांतच आले असतील असं समजून ती उठली आणि तिनं जाऊन दार उघडलं तर दारात निशिकांतच होता. आय एम सॉरी आज थोडी इम्पॉर्टंट मीटिंग होती, सो लेट झालाय, ते सांगत होते. आणि कियारा ते ऐकायला काही थांबलीच नाही. पाय आपटतच ती आत किचन मध्ये निघून आली आणि जेवण गरम करू लागली. निशिकांतला समजलेलं ती रागावली असणार. त्यात हल्ली तिची वाढलेली चिडचिड त्यालाही कळत होतीच. पण फर्स्ट ड्युटी इज इम्पॉर्टंट असा त्याचा आविर्भाव होता. तरीही आता घरी आलोच आहोत तर फ्रेश होऊन तिला मनवता येईल असा विचार तो करत पहिला फ्रेश व्हायला गेला. इकडे भांड्यांची आदळआपट करतच कियाराचं जेवण गरम करणं चालू होतं. काहीच क्षणात तिच्या मागे येऊन निशिकांत थांबला. ते आल्याची जाणीव झाली तरीही आज तिची चिडचिड चालूच होती. कियारा, आय एम सॉरी, यू नो ना, ड्युटी इज माय फर्स्ट प्रायोरिटी. बरं आता आलो ना मी. आय नो तू थोडी बोर होत असतेस घरी. थोडी झाली का हे? सकाळचं जेवण बनवून झालं की दिवसभर बसून असते मी. वेळ लागेल मला आता इथे. मला नाही करमत आहे इथे. कळालं? बरं एक काम करू, जेवून घेऊ आणि मग कुठंतरी फिरायला जाऊया आपण, चालेल? फिरायला? कुठं फिरायला नेणार आहात तुम्ही? तेही आत्ता? इथं जवळच डोंगर आहे त्यावर नेणार आहात का? ज्यावर आता खूप सारं बर्फ पडत आहे, नाही? घरातून बाहेर पडायची मुश्किल आहे आणि म्हणे फिरायला नेणार आहात. ती रागातच बडबड करत होती. तुझी तशीच इच्छा असेल तर तिथं जाऊ आपण. तो तिची हसतच मस्करी करत म्हणाला. ओ गॉड, तुम्हाला ना काही बोलणंच अवघड आहे. इथे माझी अवस्था कळतच नाहीये का तुम्हाला? ती बोलतच रागातच जेवणाचं बाहेर घेऊ लागली. मग उरलेलं जेवण निशिकांतने टेबलवर घेतलं. कियारा, शांत हो. तू इथं शांत बस बरे. आज मी सर्व करतो जेवण, ओके? त्याने जबरदस्तीने तिला डायनिंग वर बसवलं तशी ती रागाने सुस्कारा सोडत बसली. ते भलतीकडे मान वळवूनच. एखादा चिडलेला डायनोसॉर फुतकारे मारतोय असंच वाटत होतं तिच्याकडे पाहून. हल्ली जरा तिची चिडचिड जास्तच वाढली आहे हे निशिकांतला चांगलंच समजत होतं. निशिकांत मात्र तिचा चिडलेला चेहरा पाहून गालात हसत होता आणि तिच्याकडे पाहतच प्रेमाने जेवण सर्वही करत होता. ती त्याच्यासोबत राहायला आल्यापासून त्याला मात्र घरी यायची ओढ लागलेली असायची. पहिल्यासारखं नव्हतं की कधीही आलं गेलं तरी चालायचं. घरी कोणीतरी वाट पाहतय आणि ती एकटी आहे असं वाटून तो घरी भलत्याच ओढीने यायचा. खरं तर त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. कियारा मात्र कसंही करून तिथून पुण्यात नाही तर मुंबईला तरी जायचे प्रयत्न करत होती. पण तसं ठोस कारण तिला मिळत नव्हतं. आणि निशिकांतला ती थोडी का होईना घाबरून तिथंच थांबलेली. तो मात्र शांततेने आणि संयमाने सगळं सावरून घेत होता.
आता ही दोघात एकच प्लेट त्याने वाढून घेतली आणि तिच्या समोर येऊन बसला. घे खा. भूक लागली असेल ना तुला? नकोय हो मला, खा तुम्हीच. कियारा, खातेस ना डिअर? शांत हो ग. तो अगदी तिच्या तोंडाजवळ घास नेत म्हणाला, माझं मी खाते हो, मी काही लहान नाहीये भरवायला. म्हणत तिनं प्लेट ओढून घेतली आणि तिची ती खाऊही लागली. किती ती चिडचिड. असं लागेल का अंगी जेवण तुला? आणि आता तर तुझी ट्रीटमेंट चालू आहे आपल्या बाळासाठी. तूच खुश नाही राहिलीस तर बाळ कसं होईल सांग बरं. असं चिडचिड होऊ नये म्हणजे मिळवलीच. निशिकांत हसत म्हणाला, स्वतःसाठी दुसरी प्लेट सर्व करत होता. निशिकांत, गंमत वाटते का ही सगळी तुम्हाला? आणि त्याआधी बेबी राहायला नको का? तसही त्यासाठी मला इथं राहायलाही आनंद वाटायला हवा नाही का? पण मला कळत नाही, इतक्या लवकर बेबीसाठी ट्राय करणं गरजेचं आहेच का? मला नकोय हो बेबी इतक्यात. पण मला हवंय कियारा. निशिकांतचा आवाज वाढला तसा तिचा आवाज नरमला. पण ही जबरदस्ती नाहीये का? असं वाटतंय घरात ही सतत मिलिटरी केसेस चालू आहे. घड्याळाच्या काट्यावर झोपायचं, घड्याळाच्या काट्यावर उठायचं. तुम्हाला हवं तेच सुरू आहे सध्या. मी नाहीये इथं आनंदी. मग कसं राहील तरी बाळ? आणि त्यासाठी माझी इच्छा नको. खूप दिवस झालं ममाची पण आठवण येते. ना मनात आलं की कोणाला भेटू शकते, ना हवं ते करू शकते. मला नाही सवय आहे अशी राहायची. का समजत नाहीये तुम्हाला? अगं मग नवीन मैत्रिणी बनव ना. आहेत की इथं इतर आर्मी ऑफिसर्सच्या बायका, त्या नाही का राहत इथे? अगदी आनंदाने राहतात की त्या. त्यांच्याशी बोलत जा, तुझाही वेळ जाईल. सिंपल. मला नाही आवडत त्यांच्याशी बोलायला. काय त्यांचे ते विषय, एकमेकांची उणीधुनी काढायची. मीही त्यांच्यात जाऊन तेच करू का? नाहीतर तेच ते बोरिंग विषय तरी असतात ज्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही. निशिकांत, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आय वॉन्ट टू गो टू मुंबई. प्लीज. ती अगदी काकुलतीला येऊन बोलत होती. अँड व्हॉट अबाउट मी? कियारा, आपण लग्न झाल्यापासून कधीच सोबत राहिलो नाहीये. आता राहायला मिळतंय तर तुला का नकोय? तुला काही वाटतच नाहीये का आपल्या नात्याबद्दल? का ते पुढं जावं असं वाटत नाहीये? मी एकटाच प्रयत्न करतोय असं वाटू लागलंय मला आता. अहो तसं काही नाहीये निशिकांत. म्हणजे तुम्हीच बघा ना, तुम्ही कामानिमित्त दिवसभर बाहेर असता. तुमची ड्युटी आहे. आय कॅन अंडरस्टँड. पण माझं काय? मी ना इथं जॉब करू शकते ना काही दुसरं. दिवसभर जस्ट घरात बसायचं मला बोर होतं हो. मला याची सवय नाहीये. कियारा, सध्या काहीही बदलणार नाहीये. थोडं स्वतःला समजाव. परिस्थितीनुसार माणसाला वागता यायला हवं. सी, आता ही 2 वर्ष आपल्या हातात आहेत. पुढं माहित नाही असं सोबत राहायला कधी मिळेल. मग तेव्हा बेबीसाठी मागे लागशील. मी आत्ताच सांगतो, तेव्हा पॉसिबल नसेल. माझं ऐक, हीच योग्य वेळ आहे. आणि तसंही झालेतच किती दिवस इथं येऊन तुला. थोडं रमवलं स्वतःचं मन तर जमेल. ट्राय तर कर. तू प्रयत्नच करत नाहीस मग कसं जमेल? आतमध्ये काही चांगली बुक्स आहेत ती वाच. करायचंच म्हटलं तर पुष्कळ गोष्टी असतात, पण त्या मनात असाव्या लागतात. निशिकांत तिला समजावत होता आणि त्याचं लेक्चर ऐकून कियाराला आणखीनच बोर होऊ लागलेलं. झालं सुरू. बोरिंग पुस्तकं वाचून मला कुठे विद्वान व्हायचं आहे. देवा, कुठे आणून ठेवलंस मला? देऊन देऊन हा आर्मीवालाच गळ्यात पाडायचा होतास. मला वाटलेलं हा इकडे मी तिकडे आरामात राहील. पण छे, काय बेकार अडकून बसले मी इथं. विचारातच तिचा हात डोक्यावर गेलेला. ती अस्वस्थतेत तिची तर्जनी डोक्यावर घासत होती. कियारा, अजून तरी पटतंय माझं का नाहीच? निशिकांतने तिला विचारलं. तसं तिने त्याच्याकडे पाहत स्मित केलं आणि होकारार्थी मान हलवली. कारण आता काय ऑप्शन होता? तिची सुरुवात नेहमीच इथं येऊन अडायची. आताही तेच झालेलं. निशिकांत बिचारा तिच्यासाठी प्रत्येक गोष्ट प्रेमाने करत होता.
तिला आपली बायको म्हणून आयुष्यात महत्वाचं स्थान देत होता. एक नवरा म्हणून तिला समजून घ्यायचाही प्रयत्न करत होता. पण तिला मात्र त्या प्रेमाची जाणीव कधी होणार होती का नव्हती देवच जाणे. अरे बापरे, तुम्हाला लागलं का? आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. मला बघू तर द्या. तिच्या लक्षात आलं तसं तिलाच गिल्टी वाटलं. ती घाबरत तशीच त्याच्या मागे येऊन थांबत त्याला म्हणाली, ओ माय गॉड, हे काय केलंस? हाऊ कुड यू डू दिस टू मी? तुला मी नकोय तर आधीच सांगायचं होतंस. हे असं वागून काय मिळत आहे तुला? ओठांच्या तिथून येणारं रक्त पाहून पटकन कपाटाच्या आतून कापूस काढून त्याने तो ओठांवर धरला. मग आरशातून तिच्याकडे नजर वळवत तिला म्हणाला, एक मिनिट, मला सांग, तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आहे का? तुझ्या घरच्यांनी जबरदस्तीने तर लग्न नाही ना लावलंय? तुझ्या बाबत असं काही असेल तर आत्ताच सांग मला. मला नाही सहन होणार हे सगळं. आय एम रिअली व्हेरी सॉरी कौस्तुभ, माझा तो अर्थ नव्हता हो. हे खरं तर चुकून झालं. बाप रे, बहुतेक माझा नख लागलंय. चुकून? हे चुकून नव्हतं हा. तू लिटरली मला ढकललंस आणि मला नाही आवडलंय. हो, पण तेच तर चुकून झालं. मला बघू तर द्या ना, किती लागलंय. काही नाही, तू ना माझ्यापासून आधी दूर राहा. तो तिच्यात आणि त्याच्यात किंचित अंतर राखत म्हणाला, अहो मला बघू तर द्या कौस्तुभ, माझं ऐकून तर घ्या प्लीज. मी आता कसं सांगू तुम्हाला? हृदयातली सल तशीच थोपवून ती त्याला म्हणत होती, तू आधी अशी नव्हतीस, मग आजच का असं रिॲक्ट केलंस? मला कळायला हवंय मृण्मयी. कौस्तुभ, मला हे लग्नच करायचं नव्हतं, पण घरच्यांनी जबरदस्ती केली हो. माझा नाईलाज होता. मग एकदाही बोलली नाहीस? तुला मी कधीच आवडलो नव्हतोच का? मग फोनवर बोलायचेस तेव्हाही काही बोलली नाहीस. इट्स हर्टिंग यार. मी आपला वेड्यासारखा तुझ्यावर प्रेम करू लागलो, आपल्या आयुष्याची स्वप्न पाहू लागलो, आणि लग्न झाल्यावर आज पहिल्या रात्री तू असं कसं बोलू शकतेस यार? आणि आता घरच्यांना काय सांगू मी? ऐका तर माझं, लग्नाचा प्रश्न नाहीये आणि कोणाला काही सांगायचीही गरज नाहीये. कौस्तुभ, माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही कोणाला काही सांगणार नाही आहात. माझ्या घरच्यांना तर मी तुम्हाला असं काही बोलले हे कळालं तर काय रिॲक्ट करतील मला हे माहित नाही. सो प्लीज असं काही करायचं नाहीच आहे प्लीज. मग काय करायचं आहे मृण्मयी? काय म्हणायचं काय आहे नेमकं तुला? म्हणजे प्लीज या सगळ्याचं मोठं भांडवल नका ना करू प्लीज. हे फक्त आपल्यात राहील. म्हणजे आता लग्न झालं तर ठीक आहे, इट्स ओके, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. पण म्हणजे कसं सांगू, आपण असंच राहूया ना सोबत, नवरा बायको म्हणून नाही, पण एक मित्रमैत्रीण म्हणून चालेल प्लीज. पण हे फक्त आपल्यात राहील हा, सगळ्यांना नाही सांगायचं प्लीज कौस्तुभ. म्हणत ती खाली गुडघ्यावर बसली, ते त्याच्या समोर हात जोडूनच. कौस्तुभला मात्र हा काय प्रकार आहे तेच कळायला मार्ग नव्हता. ती अशी का बोलते आहे आणि ही अशी विचित्र अट का, हा प्रश्न त्याला प्रचंड सतावत होता. अगं पण का? असंच मी म्हणते म्हणून. आय प्रॉमिस यू, घरातील कोणालाच कसली शंका नाही येऊ देणार मी. मी माझी तुमची बायको म्हणूनची सगळी कर्तव्य पार पाडेन. पण या 4 भिंतीच्या बाहेर, या रूमच्या आतमध्ये फक्त आपण फ्रेंड्स असू, ते वालं रिलेशन नसेल. चालेल का प्लीज? कराल का मला कोऑपरेट प्लीज कौस्तुभ? ती एकदम त्याचे पाय पकडून म्हणाली, अगं काय करते आहेस? पाय सोड माझे. पाय का पकडले आहेस असे? नाही सोडणार. आधी मला सांगा, माझी अट मान्य आहे का तुम्हाला? अगं हो, पण मला याचं मूळ कारण कळायला हवं. मग ते जे काही असेल, अगदी तुला कोणी भलतंच आवडत असेल तरीही. असं काय कारण आहे मृण्मयी? तुम्ही हो म्हणालात, बरोबर म्हणालात ना हो?
ती एकदम उठून त्याला विचारत म्हणाली, ओके हो, पण का? म्हणजे कोणी आहे का तुझ्या आयुष्यात? हे बघा, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मला कोणीही आवडत नाहीये. मुळात मला मुलंच नाहीत आवडत. ती खाली पाहून बोलून रिकामी झाली. त्याचा वेगळा अर्थ निघू शकतो हे तिच्या ध्यानात मनातही नव्हतं. तिच्या त्या विधानावर कौस्तुभ मात्र शॉक होऊन तिलाच पाहत राहिला होता. आजचा पार्ट इथं संपलाय. काय कारण असेल की मृण्मयी त्याला अशा प्रकारे राहायला विनंती करत असेल? आणि कियारा आणि निशिकांत तर यांच्या आयुष्यात पुढं काय होणार आहे हे सुद्धा या कथेमध्ये दाखवण्यात येईल. तर कियारा देखील काही सुधारण्याची चिन्ह आहेत का, किंवा तिला कधी निशिकांतचं प्रेम कळेल का, बघूया पुढील काही भागांमध्ये. तर त्यासाठी ऐकत रहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.